गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हर्च्युअल क्लासमध्ये तुमचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितला होता पाठ क्रमांक 4 ई आणि ई। तर त्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बघितला होता ई छोट्या ई ची पहिली वेलांटी आपण जशी बघितली होती त्याला म्हणतात ऱ्हस्व वेलांटी। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहे मोठ्या ई ची वेलांटी म्हणजे दुसरी वेलांटी, तिला म्हणतात दीर्घ वेलांटी। दीर्घ का म्हणतात? कारण की याचा उच्चार कसा होतो? दीर्घ होतो, म्हणजे लांब होतो, त्यामुळे याला दीर्घ वेलांटी म्हणतात। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर सुरुवातीला आपण काय करूया, आधी मी सगळे व्यंजने इथे लिहिली आहेत आणि त्या व्यंजनांना दीर्घ ई ची वेलांटी लावून आपण त्याचं वाचन करूया आणि त्यानंतर आपण त्यापासून शब्द कसे तयार करायचे ते शिकणार आहे। ठीक आहे, तर माझ्या पाठीमागे तुम्ही एकदा याचं वाचन करायचं आहे। क ला ई ची वेलांटी की, खी, गी, घी, गी। ची, ची, जी, जी, नी। टी, ठी, डी, ढी, णी। ती, थी, दी, धी, नी। पी, फी, बी, भी, मी। ई, री, ली, वी। शी, शी, सी, ही, ळी। शी, नी, त्री, श्री। तर ही काय झाली आपली की ते श्री पर्यंतची, म्हणजे प्रत्येक व्यंजनाला आपण दीर्घ ई ची वेलांटी लावून आपण इथे सगळे व्यंजने लिहिलेली आहेत। आणि तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा या व्हिडिओ बघाल तेव्हा त्यानंतर तुम्हाला की ते श्री पर्यंतची पूर्ण व्यंजने हेडिंग अशी टाकून की ते श्री ही हेडिंग टाकून पूर्ण एका नोटबुकवर तुम्हाला लिहायची आहे। आता आपण दीर्घ ई ची वेलांटी चे शब्द बघणार आहे। आधी आपण शब्द कसे तयार करायचे ते बघणार आहे। आता मी इथे घेतला त आणि आपल्या दीर्घ ई ची वेलांटी कोणती आहे, तर मागून स्टँडिंग लाईन जातात। ठीक आहे, आपल्या ऱ्हस्व ई ची वेलांटीमध्ये काय होत होतं, प्रत्येक व्यंजनाला समोर वेलांटी स्टँडिंग लाईन लागत होती आणि त्या डोक्यावर कॅप लागत होती। आपल्या दीर्घ ई च्या वेलांटीमध्ये ही जी स्टँडिंग लाईन आहे त्या व्यंजनाच्या पाठीमागून लागते। ठीक आहे, आणि त्याच्या डोक्यावर अशी कॅप। तर हा काय झाला त, आणि त ला मी लावला ही ई ची वेलांटी। काय झाला याचा उच्चार? ती। काय झाला याचा उच्चार? ती। त्यानंतर परत तुम्ही दुसऱ्या एखाद्या व्यंजन घेऊ शकाल, जसं मी घेते इथे क, क आणि इथे लावला मी दीर्घ ई ची वेलांटी। हा अक्षर कसं तयार होईल? क, हा घेतला आपण क आणि प्लस नंतर काय आहे दीर्घ ई ची वेलांटी, याला आपण दीर्घ ई ची वेलांटी लावली। क ला ई ची वेलांटी, काय होईल याचा उच्चार? की। काय होईल? की। त्यानंतर परत एखादं व्यंजन घेऊ आपण, जसं मी इथे घेते ज आणि याला लावली मी दीर्घ ई ची वेलांटी। कसं होईल हा तयार? हा लिहिला आपण ज आणि हा प्लस काढून टाकला आणि ही वेलांटी याच्या पाठीमागे लावली। काय होईल याचा उच्चार? ज ला ई ची वेलांटी जी। ठीक आहे, कळलं की मित्रांनो की आपल्याला ही वेलांटी अशी लावून आपल्याला ही आता शब्द तयार करायचे आहे। आता आपण हे का अक्षराला फक्त लावून तयार केलं वेलांटीचं, आता आपण शब्द तयार करणार आहे। ठीक आहे, आता मी इथे लिहिते त, ई ची वेलांटी, दीर्घ ई ची वेलांटी प्लस न। आता हा कसा तयार करायचा आहे? त, हा घेतला आपण त, हा प्लस आपल्याला काढून टाकायचा जेव्हा आपण शब्द तयार करतो। ठीक आहे, त्यानंतर काय आहे दीर्घ ई ची वेलांटी, आपण या त ला लावली दीर्घ ई ची वेलांटी। काय झाला याचा उच्चार? काय झाला? ती। आणि हा न शब्द काय तयार झाला आपला? त ला दीर्घ ई ची वेलांटी ती न, तीन। ठीक आहे, परत एखादा शब्द घेऊया आपण, ज, ज ला मी लावला दीर्घ ई ची वेलांटी प्लस व
प्लस न. आता हा शब्द कसा तयार होईल? ज. आधी काय घेणार आपण? ज. ठीक आहे, इथे ज आहे. नंतर आपल्याला प्लस काढून टाकायचे आणि ही वेलांटीच्या पाठीमागे लावायची. काय होईल? जी. व. प्लस काढून टाकला आणि परत हा प्लस काढायचा आहे आपल्याला आणि दिला मी इथे न. काय झाला हा शब्द तयार? जीवन. जीवन. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण काय की दुसऱ्या ई ची वेलांटी म्हणजे दीर्घ ई ची वेलांटी. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे? आधी शब्द तयार करायचे आहेत. तर अशा प्रकारचे तुम्हाला काय करायचं आहे? एक एक अक्षर घ्यायचं आहे आणि त्याला प्लस करून दीर्घ ई ची वेलांटी लावायची आणि असा एक एक आधी अक्षर तयार करायचे. तुम्हाला दीर्घ ई ची वेलांटी लावायची. ठीक आहे. तुमच्या मनाने तुम्हाला कोणताही तुम्ही व्यंजन घ्या आणि तयार करा. त्यानंतर तुम्ही एक एक शब्दांची अशी फोड करून सुद्धा तुम्ही असे लिहून पाहिजे. तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर हे आपण तयार करायला शिकलो शब्द. आता आपल्याला घ्यायचे आहेत काही शब्द घेऊया आपण. ठीक आहे. तर अशा प्रकारे काय करायचं आहे तुम्हाला? जेव्हाही तुम्ही व्हिडिओ बघाल तेव्हा याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला तयार करायचे आहे एका पेजवर. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर हा काय होईल तुमचा पीएच म्हणजे तुम्हाला मनाने असे शब्द तयार करायचे. ते कशासाठी? तर तुमचे ई चे शब्द वाढण्यासाठी, ई दीर्घ ई च्या वेलांटीचे शब्द वाढण्यासाठी. ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला? काही शब्द घेऊया आपण. जसा मी इथे घेतला हेडिंग टाकायची आहे तुम्हाला ई आणि ब्रॅकेट मध्ये या ई ची आपल्याला वेलांटी लावायची आहे. ठीक आहे. ई या ई या वेलांटीचे शब्द. ठीक आहे. ई या वेलांटीचे शब्द. आता आपण शब्द घेऊया काही. आज आपल्या नोटबुकचे काय करायचे तुम्हाला? बरोबर पेज फोल्ड करायचं आहे. जसं आपण प्रत्येक वेळेस लिहितो की नाही शब्द, तसे पेजला फोल्ड करायचं आहे. प्रथम ही तुम्हाला हेडिंग टाकायचे ई या वेलांटीचे शब्द आणि जेव्हा तुम्ही नोटबुकचं पेज फोल्ड कराल तेव्हा दोन असे भाग होतात. तर या साइडने आणि या साइडने आपण शब्द लिहित असतो. तर पहिला शब्द घेऊया आपण. तला ई ची वेलांटी 3. आता प्रत्येक शब्द जेव्हा आपण लिहू त्याचा उच्चार करायचा आणि माझ्या पाठीमागे तुम्हाला पण म्हणायचं. तला ई ची वेलांटी 3. एक लाईन सोडून कशा देतो आपण? हे शब्द परत आपल्याला लिहायला. त्यानंतर आपण परत दुसरा शब्द घेऊया. जी जला ई ची वेलांटी जी व न. जीवन. त्यानंतर परत एक घेऊया आपण शब्द. हा शब्द तुम्हाला इथे लिहायचा आहे. श र ला लावला मी ई ची वेलांटी री र. शरीर. हा शब्द परत तुम्हाला इथे लिहायचा आहे. डबल दुसरा एक शब्द घेऊया आपण. ब ला आचा काना बा द ल आणि ल ला दीर्घ ई ची वेलांटी ली. बादली. आता तुम्ही म्हणाल की दीर्घ ई ची वेलांटी आणि ह्रस्व ई ची वेलांटी तर काय होतं? दीर्घ ई च्या वेलांटीमध्ये याचा उच्चार कसा होतो? लांब होतो. आपण बादली असं म्हणतो का? नाही, बादली. त्यानंतर शरीर असं म्हणतो का? शरीर. म्हणजे आपला जास्त प्रेस आपला या र वर होत आहे म्हणजे याचा उच्चार कसा होत आहे? दीर्घ होत आहे. शरीर. हो की नाही? म्हणून याला दीर्घ ई ची वेलांटी म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर परत हा शब्द तुम्हाला इथे लिहायचा आहे. त्यानंतर दुसरा एक शब्द घेऊया आपण. म ला ई ची वेलांटी मी र आणि च ला दीर्घ ई ची वेलांटी ची. आता इथे बघा या शब्दामध्ये तुम्हाला दोन्ही वेलांट्या लागलेल्या आहेत या शब्दामध्ये. जसं म ला ह्रस्व ई ची वेलांटी लागली आणि च ला दीर्घ ई ची वेलांटी लागलेली आहे. आता या म चा उच्चार कसा होतो? शॉर्ट होतो बघा. मी र ची. हो की नाही? या मी चा उच्चार दीर्घ होते का? मी र असं म्हणतो का आपण? नाही. मी र ची म्हणजे हा ची चा उच्चार कसा होत आहे? दीर्घ. म्हणून याला दीर्घ वेलांटी म्हणतात. कळलं विद्यार्थी मित्रांनो? तर
तुम्ही एक साईड हे घ्यायचे आणि परत तुम्हाला काय करायचं आहे, त्या व्यतिरिक्त येणारे शब्द याकडे लिहायचे आहे आणि त्याचं वाचन करत राहायचं आहे. ठीक आहे, जेव्हाही तुम्ही कोणता शब्द लिहा त्याचा तो तोंडाने तुम्हाला म्हणून तो शब्द लिहायचा आहे. त्यानंतर परत दुसरा शब्द घेऊया आपण इकडल्या साईडने. ध ला ई ची वेलांटी धीर. परत घेऊया. क ला आ चा काना का क डी काकडी. काकडी खायला आवडते की नाही तुम्हाला? हा, काकडी. द ला दीर्घ ई ची वेलांटी दी प क दीपक. हा शब्द परत तुम्हाला इथे लिहायचा आहे. त्यानंतर परत घेऊया. आता इथे हे घेऊया. स म ई समई. आता या ई मध्ये वेलांटी लावायचं काम नाही, कारण की हा ई काय आहे, जो आपण मोठा ई घेतला तो ई इथे लागला, त्यामुळे याला वेलांटी लागणार नाही. त्यानंतर दुसरा एक शब्द घेऊया आपण. ब ला ई ची वेलांटी बी ज आणि हा शब्द परत तुम्हाला इथे लिहायचा आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर अशा प्रकारे तुमचे किती झाले हे शब्द झाले, दीर्घ ई च्या वेलांटीचे शब्द झाले. त्यानंतर तुमच्या टेक्स्टबुक मध्ये इथे पेज नंबर 22 वर आहे, सॉरी पेज नंबर 21 वर आपला जो दीर्घ ई ची म्हणजे दुसऱ्या ई ची वेलांटी स्टार्ट होते. इथे चित्र काही दिलेले आहे. जसं इथे एक मुलगा दिसत आहे, तो काय म्हणतोय, गाणं म्हणतोय. काय त्याचं गीत. ठीक आहे, ग ला कोणती वेलांटी लागलेली आहे बघा इथे, दीर्घ ई ची वेलांटी गीत. त्यानंतर इथे आहे जीभ. जीभ. इथे आहे पनीरचं चित्र आहे की नाही. तर या न ला कोणती वेलांटी लागलेली आहे, दीर्घ ई ची वेलांटी लागली आहे, पनीर. कळलं. त्यानंतर पेज नंबर 22 वर आहेत काही चित्रे आहेत आणि वाचा आणि समजा. तर काय करायचं आहे, हे शब्द तुम्हाला वाचून बघायचे आहे, वाचायचे आहे आणि ही तुमच्या नोटबुकवर लिहायची आणि या व्यतिरिक्तही तुम्हाला जी माहिती असतील तीही लिहायची आहे. त्यानंतर खाली इथे बघा, वाचा दुसरी वेलांटी गिरवा आणि लिहा. इथे काही शब्द दिलेले आहेत आणि त्याच्या दुसऱ्या लाईनमध्ये आहे ती वेलांटी दिलेली, त्या वेलांटीला काय करायचं, तुम्हाला गिरवायचा आहे आणि तो शब्द परत इथे लिहायचा आहे. हो की नाही. जसा भ ला इची वेलांटी लागलेली आहे भीक, तर तो शब्द त्या वेलांटीला गिरवायचा आणि इथे तो शब्द लिहायचा आहे. त्यानंतर पेज नंबर 23 वर आहे अभ्यास योग्य जोड्या जुळवा. आता इकडे काही नावं दिलेली आहेत आणि काही इकडे चित्रे दिलेली आहेत. तर काय करायचं आहे, तुम्हाला त्या चित्रांशी त्याची जोड्या जुळवायच्या आहेत. जसं इथे दीपक, पनीर, आगगाडी आणि जीभ दिलेली आहे आणि इकडे त्याची त्यावर आधारित चित्रे दिलेली आहेत. तर त्या चित्रांना तुम्हाला ती मॅच करायची आहे आणि तुम्हाला ती तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व्ह करायची आणि टेक्स्टबुकमध्ये पण सॉल्व्ह करायची आहे. आधी तुम्ही सॉल्व्ह करणार टेक्स्टबुकमध्ये, त्यानंतर मी याचं चित्र तुम्हाला याचा पिक्चर काढून पाठवणार आहे, फोटो काढून, म्हणजे तुम्हाला ते कळायला सोपे जाईल. त्यानंतर लिहा. जो शब्द दिलेला आहे तो शब्द परत तुम्हाला इथे लिहायचा आहे आणि शब्द पूर्ण करा. म्हणजे इथे कोडे आहे. जसं आपण पहिला पण आच्या पाठामध्ये आपण बघितले होते, त्यावर आधारित शब्द होते आणि ती आपण कोडे सोडवले होते. अशाच प्रकारचे इथे कोडे पण आहे, ते पण तुम्हाला सोडून बघायचे आहे. नाही आलं तर मी तुम्हाला याचा पण फोटो पाठवणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.